हॅलो, मी सुरेखाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे डाळ बाटी संपूर्ण थाळी. इथे मी कुकरमध्ये वरण लावून घेतलेलं आहे. वरणामध्ये फक्त डाळ, 2 मीठ आणि हळद टाकून कुकर लावलेला आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या की 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा. गॅस बंद केलं की डाळ छान शिजवून येते. इकडे डाळ होते तोपर्यंत दुसरीकडे आपण भाजी करून घेऊ. इथे मी कढई तापायला ठेवलेली आहे. आता तेल टाकलं. तेल तापलं की जिरं टाकलं. जिरं तडतडले कांदा टाकला. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला. अद्रक लसूणची पेस्ट टाकली. सगळे बेसिक मसाले टाकले. हळद, लाल मिरची, थोडं पाणी टाकून मसाला छान परतून घेतला. आता आपला मसाला झालेला आहे. तेल छान सुटलेलं आहे. आता आपण वांगे बटाटे टाकून घेऊ. इथे मी 4-5 छोटी वांगी आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. वांगे बटाटे छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. मीठ टाकलं 1 छोटा चम्मच. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. धना जिरा पावडर टाकली. वांगे बटाटे छान परतून घ्यायचे मसाल्यामध्ये. परतून झाले की थोडं पाणी टाकून तुम्हाला ग्रेव्ही जशी पाहिजे तशी पाणी टाकायचं. झाकण ठेवून शिजू द्यायचं. इथे मी झाकण ठेवलं. 10 मिनटं शिजू दिली. 10 मिनटानंतर बघून घ्यायचं. अजून थोडा वेळ लागेल. इथे मी कणिक घेतलेली आहे. कणिकमध्ये अजवायन, मीठ, तुपाचं मोहन, 2 चम्मच तुपाचं मोहन टाकून छान पिठाला चोळून घेतलेलं आहे.
आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. पातळ नको, मऊ नको, एकदम घट्ट. बाटीचं पीठ घट्ट असते. घट्ट असलं की बाटी छान वरून खुसखुशीत आणि आतून अशी सॉफ्ट होते. चिमूटभर सोडा पण टाकला होता, मी सांगायला विसरले. आता छोट्या छोट्या आपण बाट्या करून घेऊ. इथे मी एअर फ्रायरमध्ये बाटी बनवणार आहे, ना कढईत ना कुकरमध्ये. एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे. आता आपली बाटे बनवून झाली. आता आपण एअर फ्रायरमध्ये टाकून भाजून घेऊ बाटे. बाटी व्हायला 45 मिनिट लागतात. पहिले मी अर्ध्या तासासाठी लावलेली आहे. 200 डिग्रीवर अर्धा तास 30 मिनिट. एअर फ्रायरमध्ये बाटी बनवायला सोपी जाते, कारण त्याला सगळीकडून छान गरम हवेने बाटी शिजून येते. तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ. इथे मी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं, हिंग, कढीपत्ता, लसूण, सिंपल अशी फोडणी देणार आहे. टोमॅटो टाकणार नाही वरणामध्ये. झाली वरणाला फोडणी देऊन तर वरण उकळून घ्यायचं. गार्निशिंगला थोडी कोथिंबीर टाकायची. झालं वरण रेडी. तोपर्यंत इकडे भाजी झाली का बघूया. भाजी पण झालेली आहे. मसाले टाकून गरम मसाला टाकलेला आहे थोडासा. गरम मसाला टाकून थोडंसं 2 मिनिटं झाकून ठेवलं. तर भाजी आपली रेडी आहे. गार्निशिंगला कोथिंबीर टाकून घेऊ. तोपर्यंत आपण एकीकडे भात लावून घेऊ. इथे मी भात पण लावून घेतलेला आहे. भात होतोय तोपर्यंत आपण इकडे बाटी चेक करून घेऊ. बाटीवर थोडं तूप लावून अजून 10 मिनिटं ठेवून घेते. 10 मिनिटं झालेले. आता बघूया बाटी रेडी आहे. तुपामध्ये बाटी डीप करून घेते. आवडला का तुम्हाला व्हिडिओ? थँक्स फॉर वॉचिंग.